आवाज मी आतापर्यंत ऐकला पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. मॅच क्रमांक आता एक गाव दोन गाव एक संघ या संकल्पनेअंतर्गत तिसरी मॅच आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. धर्मा पवार आणि शुभम साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्गवरती मयूर शिंदे कुरोशी गावचे, एका बाजूला जळव ज्योतिबा या गावचे धर्मा पवार आणि दुसऱ्या बाजूला जंगलवाडीचे मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना 3 षटकांचा आहे. 18 बॉल मध्ये बॉलर तयार मयूर शिंदे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहे. डीप वरतून बॉल पर्यंत जाऊन पोहोचतायत. फलंदाजांना 4 धावा धावून काढण्याची मुभा आहे. तुम्ही सरेंडर करू शकत नाही. आणि तब्बल बघता बघता 4 धावा चपळतेने या जोडीने पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये हा सामना कशा प्रकारे खेळता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा. 6 वाजलेले आहेत सायंकाळचे आणि त्यासाठी विनंती आहे की दोन्ही संघांना की आपण घाई करा. षटक क्रमांक 1 कुरोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता मयूर शिंदे, एका बाजूला लेदर बॉलचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन धर्मा पवार. शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. पंचाने सांगितलं की वाईट पुन्हा टाकावा लागेल. मयूर शिंदे पुन्हा तयार होत आहेत. चांगला बॉल टाकलेला आहे. पायांवरती आदळलाय. कोणती धाव मिळत नाहीये. धर्मा पवार मैदानाच्या डाव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो नाही. यस नो या प्रयत्नामध्ये ही धाव पूर्ण होऊ शकली नाही. शुभम साळुंके जोखीम घ्यायला तयार नव्हते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धर्मा पवार करत होते परंतु स्पष्ट नकार दिला. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा एकदा मयूर शिंदे राईट आर्म राऊंड द विकेट. जागेवरतूनच हा फटका खेळलाय. बॉलने घेतलीये भरारी आणि फटका आहे शुभम साळुंके यांचा भारी. बॉल सीमा पार. षटकार. पहिला मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये 40 धावांचा झुंजार खेळ करणारे शुभम साळुंके याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतायत. मयूर शिंदे अशा भेदक गोलंदाजा विरुद्ध ही आक्रमण केलेलं आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 13 धावा बिनगडी बाद. बॉलवर तयार. हा बॉल आता पाठीमागच्या बाजूला तर मार्गस्थ झालेला आहे. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. एकच धाव मिळते आणि पंच कल्याणी घोरपडे सर सांगतील की हा वाईट आहे. +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चपळता या धावेच्या पाठीमागे चांगली होती. धावसंख्या धावफलकावरती आता येते. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना 17 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्ग वरतून मयूर शिंदे अद्यापही संघासाठी विकेट टिपू शकले नाहीयेत आणि तब्बल 17 धावा ते खर्च करतायत. एक पाय रवला. धर्मा पवार बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बाटला घेऊन गेले. एक धाव पूर्ण. दुसरीचाही प्रयत्न सुरू. 2 धावा पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न पूर्ण होत आहे आणि चौथी म्हणजे नफा ना तोटा 2 वेळा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी 4 धावा
धावून काढलेल्या आहेत. आता षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना 21 धावा टीम जळव आणि जंगलवाडी या टीमने उभारलेले आहेत. चला दुसरा बॉल घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये थोडासा अंधुक प्रकाशाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आपण घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला कशा प्रकारे हा सामना खेळता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा. आता एका बाजूला सोनाट गावचे ओव्हर नंबर 2 मध्ये डावखोरे हाताचे भेदक गोलंदाज प्रतीक सकपाळ यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे या षटकासाठी. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करत आहोत. दोन्ही खेळाडूंनी तळ ठोकलेला आहे. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडूंमध्ये उभी राहिलेली आहे. शुभम साळुंके यांच्यासाठी असणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतायत की लेग बायची धाव आहे. कल्याणी घोरपडे सल मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहत आहोत. टायगर ऑफ कोलकाता हा जो संघ होता ना ISPL मध्ये ज्याने बाजी मारली होती, त्या टीमचं हेड कोचचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते कल्याणी घोरपडे सर आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल पंच म्हणून आपण त्यांना पाहत आहोत. बॉलर पुन्हा तयार. प्रतीक या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव प्राप्त होणार नाही. डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होतीये. आता धर्मा पवार यांना बांधून ठेवलेलं आहे. धर्मा पवार धावांसाठी मोठ्या फटक्यांसाठी प्रखरतेने झगडतायत. पुन्हा तयार. पायांचा वापर केला. कमी गतीचा बॉल उसळणारा टाकला आणि धर्मा पवार यांनी ही धाव पूर्ण केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होईल. धर्मा पवार यांचे डावपेच उधळून लावले. पाहिलं की पायांचा वापर करतायत. बॉल पाठी ओढला आणि कमी गतीचा टाकला. म्हणजे एका बॉलच्या पाठीमागे दुहेरी मिश्रण. म्हणजे क्रिकेटचा काळ बदललेला आहे. आता या बॉलवरती प्रहार केलाय डीप स्क्वेअर लेगला. या बॉलची उडान शुभम साळुंके यांचा टीम साठी होता. हा तब्बल 6चा लगान. बॉल सीमापार. षटकार. शुभम साळुंके पुन्हा तयार. आज शुभम साळुंके यांनी काय खेळ केलाय. विजय सारखी लखलखणारी बॅटिंग. धुमाकूळ घातलाय. धुडगूस घातलाय आणि या जंगलवाडीच्या गावच्या खेळाडूने आज धडाकेबाज खेळ केलाय. बॉल सीमापार. षटकार. शुभम साळुंके बॉलर तयार. याही बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतील. बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. यावं लागेल माघारी. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. त्याची आपण दक्षता घ्या. गॅरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. सुजल मोरे ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत. क्रमांक 3 वरती. बॉलर तयार. अंतिम षटकाला सुरुवात. धर्मा पवार यांच्यासाठी हा बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे.
हा शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे. चला घाई करा. बॉलिंग टीमला विनंती आहे, कारण तुम्हालाच बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, खोदून काढलेला स्ट्रोक. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का? तर अगदी सहजरित्या या दोन्ही फलंदाजांनी हा प्रयत्न केला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. 39 म्हणजे 39 धावा धाव फलकावरती उभ्या केलेल्या आहेत टीम जळव ज्योतिबा आणि टीम जंगलवाडीने. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय आणि मयूर शिंदे यांच्या हातामधून बॉल निसटलाय. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. चला घाई करा. बॉलिंग टीमला विनंती आहे, बॅटिंग टीमला विनंती आहे, कारण हळूहळू आता अंधार वाढू लागलेला आहे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉलची सांगता होते. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. धावसंख्या आहे 43 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. शेवटचा आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुजल मोरे पुन्हा तयार. राऊंड द विकेट. जागेवरतूनच धर्मा पवार यांनी हा बॉल टोलवलाय. एक सिंगल धाव. आणखीन एका धावेचा प्रयत्न होतोय. मयूर शिंदे यांचा प्रयत्न सातत्याने हाच राहिलेला आहे की धावा कशा प्रकारे कमी देता येतील, परंतु गवत, पाणी, चिखल या सर्व गोष्टींतून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. बॉल सहजरित्या तुमच्या हातामध्ये येणार नाही. जळव आणि जंगलवाडीला विनंती आहे मित्रांनो, बाकीच्या खेळाडूंना घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये चला. जे बॅट्समन आहेत ते पाठीमागून येतील, परंतु बाकीच्या खेळाडूंना विनंती आपण करूया की आपण क्षेत्ररक्षणाची आपली जागा आपण घ्या, कारण थोडासा अंधार हळूहळू आता वाढत चाललेला आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य हे फार महत्वाचं आहे. कुरोशीला आणि सोनाटला विनंती आहे की बॅटिंग ऑर्डर आपण लगेचच पाठवा. 50 बनवायचे आहेत. 18 बॉल. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी करत आहोत. राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन संपन्न होत आहे. त्यांचेच बंधू कैलासवासी गणेश कंक यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त सातत्यपूर्व हे 3रं वर्ष आहे. काही सन्मान आपण करत आहोत. आपण सन्मानित करूया कॅप्टन 2026 अर्थात बनपुरी गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर अतुल भालेकर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वेगवान गोलंदाज आहेत आणि कॅप्टन 26 या नावाने प्रसिद्ध असणारे क्रिकेटच्या पटलावरती आणि बनपुरी गावचे ऑलराऊंडर खेळाडू, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत अभिजित हरुगडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया आणि त्यानंतर सनी कंक यांचाही सन्मान आपण लगोलग मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या सर्व खेळाडूंचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. 50 धावा 18 बॉल असं धावसंख्येचं असणार गुणोत्तर. सत्र क्रमांक आहे 2 साठी. चला घाई करा. टीम जळव आणि जंगलवाडीला विनंती आहे की आपण मित्रांनो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखा. चला घाई करा.
दोन्ही संघांना विनंती करूया. षटक क्रमांक 1 मध्ये जंगलवाडीचा पर्याय निवडलेला आहे. शुभम साळुंके गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये एका बाजूला कुरोशी गावचे स्वप्नील शिंदे लाल्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला सुरेश सकपाळ जे सुनाट गावचे आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आणि या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी शुभम साळुंके यांच्या हाती बॉल क्रमांक पहिला प्रगतीपथावरती. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल ऑन साईडला वळवलाय. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी दुसरीचाही प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. 50 प्रत्युत्तर द्यायचं आहे. सुरुवातच 2 धावांनी केलेली आहे स्कोर बोर्डची यंगस्टार कुरोशी आणि सोनाट या टीमने. पुन्हा तयार शुभम साळुंके. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. धाव डॉट आलाय. धारदार गोलंदाजीचे वार. प्रश्न रूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिलाय आणि बॅट वरतून आलेली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. स्कोर बोर्डला आता थोडीशी चालना मिळते आणि धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सुरेश सकपाळ असं म्हणतात की छोटा पॅक बडा धमाका. मागचे काही हंगाम जर आपण रबर बॉलचे पाहिले ना तर सोनाट संघासाठी चांगला खेळ केलाय परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये जंगलवाडी गावाकडून जे खेळाडू आलेले आहेत शुभम साळुंकेने लाजवाब खेळ केला आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल सोडावा लागेल. सोडून दिलेला आहे. हा वाईड आहे. दिशाहीन आहे. तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला सुरेश सकपाळ बॅटिंग मध्ये आहे. क्षमता आहे. प्रतिभा आहे. या बॉलला फक्त आणि फक्त दिली दिशा. सिंगल धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 50 प्रत्युत्तर देणारी धावसंख्या आहे. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. त्यानंतर आता या ओव्हरमध्ये आपण काही सन्मान करणार आहोत ज्यांचा आवाज आपण आज दिवसभरामध्ये या स्पर्धेसाठी आपण ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात संतोष देसाई सरांचा आवाज आपण ऐकला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे गावचे सुपुत्र संतोष देसाई सरांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. शब्द सुमनांच्या माळा गुंप ज्यांनी प्रेक्षकांना आज मंत्रमुग्ध केलं त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. संतोष देसाई सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे राजीव कंक यांच्या शुभाशय हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकत असताना धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा आलेल्या आहेत. संपर्क नाही आणि हा बॉल इथे आलाय तो डॉट. नऊ धावा धावफलकावरती आलेले आहे त्याच्या आपण दक्षता घ्या. म्हणजे इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या अजूनही बाकी आहेत. 41 12-41. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ केला होता अफलातून होता. स्विच हिटचे काही फटके त्यांनी सजवले होते. आता गोलंदाजी मार्कवरती संतोष पवार जळव ज्योतिबा या गावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. एका बाजूला कुरोशी गावचे स्वप्नील शिंदे लाल्या तयार.
पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, अडचणीतून मार्ग काढणारा षटकार. आता मोठे फटके यायला सुरुवात झालेली आहे. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी बॉल पाठवलाय पदलई, त्याचा योग्य वापर, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. परंतु त्यानंतर मित्रांनो काय झालं तर एक डॉट बॉल आलेला आहे, बांधून ठेवतोय स्वप्नील शिंदे लाल्या यांना आणि कमबॅक करणारा बॉल आहे. डॉट सोडून दिलेला आहे. पंच सांगतायत की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल होतो. या मॅच मध्ये अजूनही रंगत बाकी आहे. फक्त कुरोशीला आणि सोनाटला बॅटिंग चांगली करावी लागेल आणि जळव आणि जंगलवाडीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पायांचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे. स्वप्नील शिंदे लाल्या यांचा तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये आली आहे याच नावाची सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. बावीस धावा धावफलकावरती आलेले आहेत, म्हणजे अर्धा टप्पा आता पूर्ण होतोय. पुन्हा पायांचा वापर, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु चांगला बॉल टाकलेला आहे संतोष पवार यांनी. आता षटक क्रमांक 2चा खेळ पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होत आहे. शेवटचा बॉल बाकी. पाठीमागच्या बाजूला पंच सांगतात की पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे. शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. जो संघ या बॉलवरती चांगला खेळ करेल त्यांची मॅचवरची पकड मजबूत. बदल आली पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि ठोकलाय स्वप्नील शिंदे लाल यांनी. आणखीन एक षटकार, विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा हा षटकार. पायांचा काय वापर केलाय या संपूर्ण डावामध्ये बॅटिंग करताना स्वप्नील शिंदे लाल्या यांनी. आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. आता 6 बॉल 21 ची गरज आहे. दोन्ही संघांना या मॅच मध्ये विजयाची बरोबरीची संधी आहे. मॅच हेलकावे देतीये. कधी सोनाट कुरुशीच्या बाजूने हा सामना जातोय तर कधी जळव जंगलवाडीच्या बाजूने हा सामना जातोय. अशी हेलकावे देणारी मॅच. ओव्हर नंबर 3 जळव ज्योतिबा. आता कोणाला निवडलं जाईल या ओव्हर साठी, कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर संतोष पवार यांनी षटक हाताळलेला आहे आणि हो संघाने आता निर्धार केला की हो जळव ज्योतिबा या गावच्या खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणायचं आहे. धर्मा पवार बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. सोनाट गावच्या सुरेश सकपाळ यांनाही चांगला खेळ करावा लागेल ज्या प्रकारे स्वप्नील शिंदे लाल्या यांनी खेळ केलाय. सुरेश सकपाळ तयार बॅटिंग मध्ये. सुरेश सकपाळ यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेले आहेत अपुरे. बॉल सीमा पार येतोय. याही बॉल वरती मोठा प्रहार, मॅच जिवंत ठेवणारा षटकार. आता बनवायचे आहेत इथून पुढे 15. येणारे बॉल आहेत 5 बॉल 15ची आता या मॅच मध्ये गरज उरलेली आहे. धर्मा पवार यांचा पहिला बॉल थोडासा महागडा राहिला. सुरेश सकपाळ यांनी आता आक्रमण केलेलं आहे. धर्मा पवार ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. जळव गावचे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होत आहेत, परंतु एका बाजूला सोनाट गावचे सुरेश सकपाळ. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळलाय. 5-15. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळलाय. खेळाडू आहेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली आहे. 2 धावा पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न केला गेला आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. म्हणजे इथून पुढे 12 बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहे 4 बॉल 12ची गरज आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंदलम हो की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि तेच इरादे दोन्ही संघांना आता मजबूत ठेवायचे आहेत.
4 बॉल 12. एका बाजूला 4 जीवनातले सर्वोत्तम बॉल धर्मा पवार यांना हाताळायचे आहेत, तर एका बाजूला 4 बॉलच्या पाठीमागे सर्वोत्तम खेळ या 2 फलंदाजांना करायचा आहे. 4 बॉल 12. लाल्या तयार, समोर धर्मा पवार. एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. कोणत्या एंडला फेक केली जाईल थोडीशी गडबड होतीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. 3 बॉल आता 10ची या मॅच मध्ये गरज आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण प्रत्येकाची खरा वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. परंतु आता ही वेळ दोन्ही संघांना बदलता येईल का, विजय आपल्या बाजूने खेचून आणता येईल का, याचाच प्रयत्न या दोन्ही संघांना करावा लागेल. 3 बॉल 10. आडव्या बॅटने ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आता इथून पुढे समीकरण उरलेलं आहे 2 बॉल 4. 2 बॉल 4चा खेळ बाकी आहे. धर्मा पवार यांना आता आपल्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. एका बाजूला स्वप्नील शिंदे लाले यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 2 बॉल 4ची गरज आहे. असा रंगलेला एक रोमांचक आणि हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. पाठीराखी व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉल 4. स्वप्नील शिंदे लाल्या एका बाजूला, धर्मा पवार यांचा कमी गतीचा बॉल आणि षटकार मारत हा सामना जिंक